आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या आपल्या पत्राचा विषय हा वेतन देयकाच्या अनुषंगाने आहे। वेतन देयक देत असताना दोन महत्त्वाची प्रपत्र ही भरून द्यावयाची आहे। त्या अनुषंगाने आजचं पत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हे पत्र जरी एका जिल्ह्याचं असलं तरी पत्राच्या अनुषंगाने आलेला जो संदर्भ आहे तो संदर्भ तेवढाच महत्त्वाचा आहे। माननीय आयुक्त शिक्षण संचालनालय पुणे यांची व्हीसीतील जी सूचना आहे त्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं पत्र आहे। हे पत्र आहे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचं आणि या पत्राचा दिनांक आहे 3/5/2024। हे पत्र माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांना पाठविलेला आहे। विषय आहे माध्यमिक शाळांचे वेतन देयकासोबत खालील दोन प्रपत्र घेण्याबाबत आणि संदर्भ आहे माननीय आयुक्त शिक्षण संचालनालय पुणे यांची व्हीसीतील सूचना। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे। याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय, परिपत्रके, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या संदर्भातील जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहे, त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता। आता आपण 3/5/2024 हे पत्र जाणून घेऊया। उपरोक्त विषयान्वये सूचित करण्यात येते की अकोला जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मे 2024 चे वेतन देयक स्वीकारताना खालील दोन प्रपत्र घेण्यात यावे। प्रपत्र सादर न करणाऱ्या माध्यमिक शाळांचे वेतन देयक स्वीकारू नये। प्रपत्र सादर न केलेल्या शाळांना वेतन अदा झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी। आता कोणती दोन प्रपत्र सादर करायची आहेत तेही लक्षात घ्या। पहिलं प्रपत्र आहे शाळा मान्यता वर्धित आदेश अथवा प्रत आणि दुसरं आहे आधार संदर्भातील आधार व्हॅलिडेशन प्रपत्र। ती माहिती कशी अपेक्षित आहे तेही लक्षात घ्या। अनुक्रमांक, विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, आधार व्हॅलिडेशन न होण्याची कारणे आणि अभिप्राय असं माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांनी या पत्राच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील शाळांच्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती विचारलेली आहे आणि हे पत्र प्रतिलिपी म्हणून माननीय आयुक्त शिक्षण संचालनालय पुणे यांना माहिती करता सविनय सादर सुद्धा केलेलं आहे। असं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र जरी अकोला जिल्ह्याचं असलं तरीही या पत्राचा संदर्भ मात्र माननीय आयुक्त शिक्षण संचालनालय पुणे यांच्या व्हीसीतील सूचनेच्या संदर्भातला आहे। आपण हे प्रपत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।